सुरू करा. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी. आपण आता नेहमीप्रमाणे सुरू करू. त्याच्या आधी मृणांनी आपल्याला हे पाठवलेलं आहे. तिचा गोषवारा अगदी ब्रीफ तिने केलेला आहे. तर कोणी वाचू शकेल तर बघा, नाही तर मग मी वाचते. Anyone? मी वाचू का निलिमाताई? मी वाचू? चालेल, वाच. अगदी पॉइंट्सच लिहिले आहेत तिने. वाचायला कोणी आहे का? का वाचू? क्रांती बोलते. हो, क्रांती तू वाच. चालेल. ते लिहिलेलं आहे का तुमच्याकडे का माझ्या ओळगुडू माझं? त्याच्यावर आपल्या चार्टवर आहे. हा चालेल, मी उघडते एक मिनिट. ते हेच ना, घोषवाराच ना? ओके. यात माऊली सांगतात की अर्जुना, तू ऐकलेला सर्व लक्षणांचा समुदाय हा अज्ञानाचा भाग समजून त्याचा त्याग कर. तू ज्ञानाविषयी दृढ हो. या ज्ञानाच्या योगाने मनाचा ब्रह्म वस्तूत प्रवेश होऊ शकेल. परब्रह्म हे सतही नाही व असतही नाही. ब्रह्म हे विश्वामध्ये सर्वांनी व्यापून राहिलेले आहे. विश्व बाहू विश्रांती विश्व चक्षु विश्वमूर्धा आणि विश्वतोमुख. ब्रह्म हे इंद्रिय व गुण हे यांच्या आकाराचे भासते, पण स्वतः इंद्रिय विरहित आहे. ब्रह्म हे निर्गुण आहे, पण सर्व गुणांचे पालन करणारे आहे. गुणेंद्रियांपासून वस्तूंचे वेगळेपण असते, तसेच ब्रह्म विकारात आहे, परंतु ते ब्रह्म विकार काय लिहिलं? ब्रह्म विकारात आहे, पण ते त्याला विकार नाही. हा, ब्रह्म विकारात आहे पण ते विकार नाही. वस्तू गुणाला धारण करते असे अज्ञानी लोक समजतात, पण ब्रह्म कधीही गुण होत नाही. ब्रह्माचा आणि गुणांचा काहीही एक संबंध नाही. अनेक अग्नीतून येणारी उष्णता ही भेदरहित असते, त्याप्रमाणे ब्रह्म चराचर भूतांमध्ये असते. ब्रह्म हे अविभक्त आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थितीत ब्रह्म अखंड असते व ते निधर्म म्हणून शून्य होऊन राहते. ब्रह्म हे सर्वांच्या अंतःकरणात असते व तेथे द्वैताचा व्यवहार चालत नाही. अगदी पॉइंट्स लिहिले तिने, पण चांगले लिहिले. फक्त मला पहिलं 1-2 पॉइंट्स कळले नाही मला. आले. सॉरी, वाचू का परत? यात माऊली सांगतात की ठीक आहे. मी म्हणते की जे पहिल्या 2 जे पॉइंट होते ना, म्यूट नाहीये. somebody is not on the mute. कोण नाहीये, मला सगळे दिसतात. माझ्याकडे कोणी नाही. मी म्यूट करते. ओके, चालेल. तर गुणांचे पालन करणार आहे ते मला नक्की कळलं नाही, पण ठीक आहे, आपण ती आल्यानंतर आपण विचारू. आणि 12व्या श्लोकाचं मी लिहून पाठवलेलं होतं आणि त्या
अनुषंगाने आपण गोषवारा बघू शकतो. तर जाऊया पुढे आपण वाचायला सुरुवात करूया. माझा एक मिनिट, पहिल्यांदा एक्सक्यूज मी, मला जरा एक प्रश्न होता. हा 898 ओवी आहे. आकाश घटाच्या आकाराने वेटाळलेले गेले असता ते वाटोळे दिसते. हे बरोबर आहे, हे कळलं, कारण घट निलिमा ते नाहीयेत का? नाही, मी माझी ओके. कॅनेशमध्ये आणायला गेले, सॉरी. हा, काय म्हटलंस पुन्हा? 898 जी ओवी आहे ना, त्यामध्ये मला हा. एक कळलं नाहीये. आकाश घटाच्या आकाराने वेटाळले गेले असता ते वाटोळे दिसते. हे बरोबर आहे, कारण तो घटाचा आकार वाटोळा आहे. हा हा तेच मठामध्ये सापडले असता चौकोनी आकाराचे दिसते. हे मठामध्ये म्हणजे काय आहे चौकोनी आकाराचं? मठ म्हणजे काय आहे? कुठे मठ मला 898. मठ म्हणजे क्षमाताई, मठ म्हणजे आश्रम किंवा एखादं मठ. आपण म्हणतो ना एखाद्या हो ना, पण स्वामीचं त्याच्यात मठ. आकाश कसं दिसेल ना? स्क्वेअर ते म्हणते ना, तर हा, स्क्वेअर नाही, मठ म्हणजे ते कळलं मला, पण चौकोनी कसं दिसेल आकार त्याच्यात, काय कळत नाहीये ते. मी बघतो ना, या अर्थ पण बघतो. हे इथे मला वाटतं आकाश म्हणजे स्पेस म्हटलंय. स्पेस, हो, जसं हा, space घटातलं आहे सुद्धा का? आकाशच हा, आहे. घटात ओके, जसं ओके. स्पेस असतं हं, ना, घटातलं तरी आपल्याला कुठे दिसतं ना, म्हणजे जर तू बघितलं असं वाकून तर ते जे काही आहे ते वाटोळ आहे. तसं नाही, मला वाटलं या घटात जर मठामध्ये पाणी जे असेल. काही आहे ते चौकोनी आहे असं. सॉरी, मग मला कळलं नव्हतं. मला वाटलं घटात पाणी असेल तेव्हा आकाशाचं प्रतिबिंब दिसतं आणि नाही 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 असं नाही वाटलं. नाही, नाहीये. घटाच्या आकाराप्रमाणे म्हटलंय किंवा घटामध्ये सापडले का चौकोनी, हा. चौकोनी? आणि या स्पष्टीकरणात त्यांनी म्हटलंय की झोपडीच्या चौकारामधून ते आकाश चौकोनी दिसतं. म्हणजे जर का झोपडीचे खिडकी नसते, ऍक्च्युअली त्याचे जे ओपनिंग असतात ना, ते सगळे चौकोनी असतात. त्याच्यामध्ये आकाश आपल्याला चौकोनी दिसतात, ओके. असं त्यांनी स्पेस इज अ गुड आयडिया, राईट वन. ओके, हा. थँक्यू. ओके, मी चालू करू का? हो, चालेल. ते आल्यात ना, रोहिणी तिथे आल्यात ना. रोहिणी ताई दाखवता का? दिसतं मला. हो, ठेवते. ओके. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्त समासतः मद्भक्त एतद्विद्याय मद्भावायोपपद्यते. याप्रमाणे क्षेत्र तसेच ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने सांगितली. हे सर्व जाणून माझा भक्त मत्स्वरूपाप्रत पावतो. हे सुजाण अर्जुना, याप्रमाणे प्रथम हे क्षेत्र तुला स्पष्टपणाने व्यक्त करून दाखवले. त्याचप्रमाणे क्षेत्राचा प्रकार सांगितल्यानंतर आम्ही ज्या रीतीने तुला डोळ्यांनी दिसेल त्या रीतीने तुला ज्ञान सांगितले. तुझी बुद्धी पुरे म्हणून तृप्त होईतोपर्यंत कौतुकाने आम्ही अज्ञानाचेही चांगले वर्णन केले. आणि अर्जुना, आताच विचारांच्या विस्ताराने ज्ञेय मूर्तिमंत स्पष्ट करून सांगितले. अर्जुना, हा सर्व विचार बुद्धीत भरून जे माझ्या भावनेने माझ्या स्वरूप सिद्धीला येतात आणि ज्यांनी देहादी परिग्रहाचा त्याग करून आपला जीव माझ्या ठिकाणी वतनदार केला. अर्जुना, असे जे माझे भक्त ते शेवट हाच विचार जाणून व आपला मोबदला मला घेऊन मद्रूपच होतात. अर्जुना, मद्रूप होण्याचा मुख्य प्रकार हा आहे असे समज, व इतर सर्व मद्रूप होण्याच्या प्रकारांपेक्षा हा सोपा आहे. डोंगराच्या कड्याला वर जाण्याकरता जशा पायऱ्या कराव्यात व आकाशाच्या पोकळीत वर जाण्याकरता जशी माच बांधावी किंवा खोल पाण्यातून जाण्याकरता जशी त्या पाण्यात नाव घालावी, सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे. हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे विरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीच्या आटोक्यात आला नसता.
तुझ्या बुद्धीच्या असमर्थपणा पाहिल्या कारणाने एकच सर्वत्र भरलेले जे परब्रह्म ते आम्ही 4 प्रकारचे केले. मुलाला जेव्हा जेवावयास घालावायचे असते तेव्हा एक घास 20 ठिकाणी करावा लागतो. त्याप्रमाणे एकच परब्रह्म 4 प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितले. तुझी ग्रहण शक्ती पाहून एकाच ब्रह्माचे एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान असे आम्ही जे 4 भाग केले. आणि अर्जुना, असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळ सांगू. हा, इथे थोडंसं थांबा तुम्ही. हे जे 4 प्रकार सांगितले ना, हे सांख्य विचाराप्रमाणे आहेत. की ते म्हणतात की ब्रह्म एकच आहे, पण क्षेत्र आपण पाहिलं होतं. ज्ञान म्हणजे जे ज्ञान, ब्रह्माचे ज्ञान, आणि ज्ञेय म्हणजे आपल्याला जे समजून घ्यायचे ते, आणि अज्ञान, असे त्यांनी त्याचे 4 भाग केलेले आहेत. म्हणजे या प्रकारे आपल्याला ब्रह्म कळू शकतं. आणि पुन्हा ज्ञानेश्वर महाराज पुन्हा आपल्याला सांगतात. तर जाऊया पुढे. आता त्या ब्रह्माचे 4 ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एक ब्रह्मच आहे असे करून संपवणार नाही, तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. एकाच ब्रह्माचे आत्मा पुरुष व अनात्मा प्रकृती असे भाग सारखे करून सांगू. परंतु तू मात्र एवढे कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाला दिले पाहिजे. ते मागणे हे की तू आपल्या स्वतःस कानाचे नाव ठेव. इतर सर्व इंद्रियांचे वापर बंद ठेवून फक्त ऐकण्याचे काम चालूच दे. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला योग्यतेचा आहेस, पण हर्षवेगाने अनावर होऊ नकोस. अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषांचा विभाग सांगतो ऐक. एवं तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा, दाविले पाडो वाडा विवंचुनी, तैसेची क्षेत्रा पाठी, जैसे देखसी दिठी, तैसे ज्ञान किरीटी सांगितले. अज्ञानाही कौतुके, रूप केले निके, जव आयणी तुझी टेके, पुरे म्हणे. आणि आता हे रोकडे, उपपत्तीचे निपवाडे, निरुपिले उघडे, ध्येय पेगा, हे आगवीच विवंचना, बुद्धी भरोनी अर्जुना, मत्सिद्धी भावना माझिया येती, देहादी परिग्रही संन्यासी करुनिया जिही, जीव माझा ठाई वृत्तिकू केला, ते माते किरीटी, हेची जाणोनिया शेवटी, आपण पया साठो वाटी, मीची होती परी, हे मुख्य गा अवधारी, सोहोपी सर्वांपरी, रचली आम्ही. कडा पायरी कीजे, निराळी माचू बांधिजे, अथावी सुईजे, तरी जैसी. एरवी अवघेची आत्मा, हे सांगो जरी विरोत्तमा, तरी जे तुझिया मनोधर्मा, गिळेल ना. म्हणून एकची संचले, चतुर्धा आम्ही केले, जे अदळपण देखिले, तुझिये प्रज्ञे. पै बाळ जे जेव विजे, ते घासू विसा ठाई कीजे, तैसे एकची चतुर्व्याजे, कथिले आम्ही. एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान, हे भाग केले अवधान, जाणोनी तुझे. आणि ऐसे नाही पार्था, जरी हा अभिप्रावो तुझ पाहता, नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आता चौथाई न करू, एकही म्हणून सरू,
आत्मानात्मया धरू सरिसा पाडू. परी तुवा ये तुले करावे, मागवनी हे ते आम्हा द्यावे. जे कानाची नाव ठेवावे, आपण पैगा. या श्रीकृष्णाची या बोला, पार्थू रोमांचितू झाला. तेथ देवो म्हणती भला, उचंबळेना. ऐसे नितो येता बेगू, धरुनी म्हणे श्रीरंगू. प्रकृती पुरुष विभागू, परीसे सांगो. आता एक मिनिट थांबा. आता हा हम्म. जो आपला 19वा श्लोक आहे ना, तिथपासून सांख्य तत्वज्ञानामध्ये जे सांगितलंय ते आपल्याला सांगतात आहे. तर पुरुष आणि प्रकृती हे जे दोन शब्द आहेत हे सांख्यामधून आलेले आहेत. आणि ते लोक पुरुष म्हणजे आपण जे क्षेत्रज्ञ म्हणतोय आता त्यालाच ते पुरुष म्हणतात. आणि प्रकृती म्हणजे माया. आणि दोन्हीचा जो फरक आहे तो आता श्लोक 20 ते 24 मध्ये ते आपल्याला पुरुष आणि प्रकृतीमध्ये काय फरक आहे ते सांगणार आहेत. पण त्याच्या आधी इथे या 19व्या श्लोकात ते आपल्याला सांगतात की क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष जो आहे आणि स्त्री म्हणजे प्रकृती जी आहे, तर प्रकृती ह्याला त्यांनी क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये फरक काय आहे की नाही, त्याचे आधी गुण सांगितले आहेत त्यांनी 20 ते 24 मध्ये. ते दोन्हीमध्ये गुण काय आहे की दोन्ही अनादी आहेत. दोन्ही म्हणजे त्याला सुरुवात नाही अशी आहे. अज्ञानाला पण सुरुवात नाही आहे. आणि मला आधी आधी हे खूप गंमती उदाहरण वाटायचं की अज्ञानाला कशी सुरुवात नाही. आणि खरंच नाही आहे ना, कारण की आपण जन्माल्यापासून अज्ञानीच असतो. कशा तरी गोष्टीत आपण अज्ञानीच असतो. ते अज्ञान सुद्धा सुरुवातीपासून असतं. आणि ब्रह्म हे ते पण अनादी असतं. म्हणजे पुरुष आणि प्रकृती आपण म्हणतोय. आणि त्याच्यातलं फरक काय आहे तर पुरुष हा चैतन्य आहे, निर्विकार आहे, गुणातीत आहे. आणि त्याच्या विरुद्ध प्रकृती जी आहे तिच्यामध्ये हे 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काय गुण मिळतात ते आपल्याला प्रकृती मिळतात. आणि हे जे पुढचे जे 20 ते 24 जे श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये खूप छान त्यांनी 2 मधला फरक सांगितलाय, पुरुष आणि प्रकृती याच्यामधला काय फरक आहे ते. तर आपण वाचूया आणि समजेल सगळ्यांना त्याच्याप्रमाणे. वाचा. प्रकृतिं पुरुषं चैव विश्वनादि उभावपि विकाराश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत असे जाण. देहेंद्रियादी विकार आणि सत्व इत्यादी गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण. ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात व ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो, तो प्रकृती पुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक. आणि असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले. तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी आहेत त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे आणि प्रकृती ही त्या वेळेपासून अनादी आहे. किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही, तरी पण त्या खऱ्या शरीरात ज्याप्रमाणे ती सावली नेहमीच जडलेली असते, किंवा अर्जुना ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीच कणीस हे असार, भूस व साररूप दाणे यासह वाढते, त्याप्रमाणे उघड अनादिसिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृती पुरुष जुळ्यांसारखे आहेत असे समज. अरे, क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले तेच येथे ही प्रकृती होय असे समजावे. आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच क्षेत्रज्ञ असे म्हटले तोच पुरुष आहे असे समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही. यास ही निरनिराळी नावे आहेत, परंतु ज्याच्या विषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही. हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. अर्जुना,
केवळ जी सत्ता सदत्व तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती हे नाव आहे. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी विकारांचा समुदाय सत्वादी सत्व रजतम तिन्ही गुण हा सर्व समुदाय प्रकृतीपासून झाला असे समज. आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला हेतू कारण आहे. हम्म. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची ये भाटी बेलागी मी कपिल जाहलो, तो आईक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू, म्हणे आदि पुरुखू अर्जुना ते, तरी पुरुष अनादि आथी आणि तैची लागोनी प्रकृती, संवत्सरिसी देवोराती दोन्ही जैसी, का रूप नोहे वाया परिरूपा लागली छाया, निकणू वाडे धनंजया कणेसी कोंडा, तैसी जाण जवट्टे दोन्ही ये एक वाटे, प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे, पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघावे, तेची येथ जाणावे प्रकृती हेगा, आणि क्षेत्रज्ञ ऐसे जे आते म्हणितले असे, तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई, ये आनाने नावे परी निरूप्य आन नोहे, हे लक्षण न चुकावे पुढत पुढती, तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडुसुता, प्रकृती ये समजता क्रिया नाव, बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण, आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक, हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा, हेची हेतू संभवा कर्माचिया. आय थिंक माझं संपलं आता. दुसरं कोणतरी म्हणायचंय? हा, मी वाचते पुढे. कार्यकारणकर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुष सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळण्याकरता इंद्रियांकडून होणारी क्रिया. कारण ज्याविषयी इच्छा उत्पन्न झालेली असते तो पदार्थ इच्छित वस्तू. कर्तृत्व इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया. या सर्वांस मूळ प्रकृती कारण आहे असे म्हणतात, आणि सुखदुःखाच्या भोगाला कारण पुरुष आहे असे म्हणतात. तेथे प्रकृतीच्या ठिकाणी अगोदर इच्छा आणि बुद्धी ही अहंकारास उत्पन्न करतात, आणि मग त्या इच्छा व बुद्धी जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याच्या नादी लावतात. ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागला असेल तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हलवावयाचे अर्जुना, या बाह्य प्रयत्नास कार्य असे म्हणतात. आणि मदाच्या आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियांकडून इच्छित करवून घेतं. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणाऱ्या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना कर्तृत्व असे म्हणतात. आणि म्हणूनच या तिन्ही कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असे समज, असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे या तिघांच्या समुदायाने प्रकृती कर्मरूप होते, परंतु ज्या गुणांचे अधिक्य होईल त्यासारखी ती बनते. ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावे, व जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे, व जी कर्म केवळ तमोगुणापासून होतात ती कर्म शास्त्राविरुद्ध व निकृष्ट प्रतीची समजावीत. अरे, याप्रमाणे बरे वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात, मग त्या एक मिनिट कर्मांपासून थांबते. हे खूप महत्वाचं आहे की आपले जे कर्म होतात,
जेव्हा तुमच्याकडे चांगले गुण असतात म्हणजे सत्वगुण असतात तेव्हा चांगले कर्म होतात. कधी कधी आपल्याला आता समजा हे जे क्षेत्रीय क्षे- क्षत्रिय लोक आहेत ते अ, युद्धावर जातात आणि त्याच्या वेळी ते काम करायला त्यांना रजोगुण आवश्यक असतो. मग तेव्हा त्यांचा रजोगुण अ, काम करतो. आणि कधी कधी निषेध जे कर्म असतात ते केले जातात ते अ, जेव्हा आपला तमोगुण जास्त असतो तेव्हा. म्हणून जेव्हा ते म्हणतात की तुम्हाला अ, ब्रह्माकडे जायचं आहे किंवा तुम्हाला पूर्ण अंतःकरण शुद्धी करायची आहे, तेव्हा आपण काय करायचं की आधी आधी तमोगुण नाहीसा करायचा प्रयत्न करायचा. रजोगुण आपण करू शकत नाही कारण अजूनही आपण कामं करतोय. जेव्हा केव्हा आपल्याला काहीतरी कार्य करायचं असतं तेव्हा आपल्याला रजोगुण लागतो. पण हळूहळू जे लोक संन्यासी असतात तो रजोगुणापासूनही बाहेर जातात आणि ते जे काय सात्विक जो काही भाव असेल त्याच्याकडे जास्त जातात. जितका सात्वगुण जास्त तितके तुम्ही सात्विक होता असंच म्हणायला पाहिजे. तर मग तसं होतं आणि मग हळूहळू तो पण गुण ते हळूहळू टाकून देतात. ते आदल्या पुढल्या अध्यायात आहे जे काय आपण गुणांबद्दल आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. आणि जेव्हा तो पण ते टाकून देतात तेव्हा मग आपण म्हणतो की त्यांना आत्मज्ञान झालं तेव्हा ते गुणातीत होतात असं आपल्याला म्हणतात. तर त्याची म्हणजे पुढचा जो आपला अध्याय आहे त्याचे ही एक नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी खूप छान सांगितलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. जाऊया पुढे. अरे याप्रमाणे बरे वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात. मग त्या कर्मांपासून जे उत्पन्न होते ते सुख दुःख होय. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होतं व सत्कर्मापासून सुख उत्पन्न होतं व त्या दोन्हींचा सुखदुःखांचा भोग पुरुषाला होतो असे म्हणतात. सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष भोगतो. प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगावयास लागले असता तो अघटित आहे, कारण की या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा आयता खातो. या प्रकृती पुरुष रूप नवरा बायकोंचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो, परंतु बायको म्हणजे प्रकृती जग प्रसवते. हे आश्चर्य ऐक. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी मग तिया लाविती वेधी कारणाचा. तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा. आणि इच्छा मदाचा थावी लागली मना ते उठवी ते इंद्रिये रहाटवी हे कर्तृत्व पै. म्हणून तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. एवं तिही जैनी समवाये प्रकृती कर्म रूप होये. परिजया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी. जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्मे म्हणिजे. रजोगुणे निपजे मध्यमते जे का केवळे तमे होती जिये कर्मे निषिद्धे अधमे जाणते. ऐसेनी संतासंते कर्मे प्रकृतीस्तव होते तया पासूनी निर्वाळेते सुख दुःखगा. असती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे. असंती ना असंती शब्द आहे. ओके. असंती उपजे. दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दोहींचा बोलिजे भोगू पुरुषा. सुख दुःखे जोवरी निफजती साचोकारी तव प्रकृती अद्यमू करी पुरुष भोगी. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे आंबुली जोडी आमुला खाय. आमुलया आंबुलिये संगती ना सोये की आंबुली जगविये चोज ऐके. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान कारणं गुणसंगोस्य सदसद्यो निजन्मसु.
एक मिनिट हा. इथे आंबुली शब्द खूपदा आलाय ना, तर आंबुली म्हणजे नवरा बायकोची जी जोडी असते त्याला आंबुली म्हणतात. आणि मग त्यातला आंबुला म्हणजे अ, नवरा आणि आंबुलिया म्हणजे बायको. हम्म. सांगा पुढे. ओके. प्रकृतीच्या ठिकाणी स्थित असलेला प्रकृती तंत्र झालेला पुरुष प्रकृतीच्या गुणांचा भोग घेतो व हा गुणसंयोगच त्यांच्या चांगल्या व वाईट जन्मांना कारण होय. कारण की तो पुरुष अंगहीन, निराकार, पांगळा, द्रव्यहीन, एकटा, जुना पुराणा, अति म्हाताऱ्यापेक्षा म्हातारा आहे. त्याला पुरुष हे आडनाव आहे. वास्तविक विचार करून पाहिले तर तो स्त्री नाही अथवा नपुसक नाही. फार काय सांगावे, तो अमुक एक आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. त्याला तो अमुक एक आहे असा त्याच्याबद्दल काही एक निश्चय करता येत नाही. त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग व नाव काही नाहीत. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही तो प्रकृतीचा नवरा आहे असे समज. पण अशासही पुरुषासही सुखदुःखे भोगावी लागतात. तो पुरुष तर अकर्ता, प्रीतिद्वेष शून्य व अभोक्ता आहे. परंतु ही प्रकृती त्याला भोगावयाला लावते. ज्या स्त्रीला आपल्या रूपाची व गुणांची थोडीशी हालचाल करता येते, ती स्त्री वाटेल तो खेळ आकाराला आणते, म्हणजे न घडणाऱ्या गोष्टी घडवते. म्हणजे आपल्या रूपाने व गुणाने कोणत्याही पुरुषाला मोहवते. मग या प्रकृतीला तर गुणमयी हेच नाव आहे. फार काय सांगावं, प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत. ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे व ही सर्व रूपानेच भरलेली आहे आणि हिचा उन्मत्तपणा जडालाही हालचाल कराव्यास लावतो. हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले व स्नेह हिच्यामुळे प्रेमळ आहे व हिच्यामुळे इंद्रिये आपापल्या कामात तरबेज आहेत. मन हे नपुसक नाही का? पण ही प्रकृती त्याला सर्व त्रैलोक्यातील भोग भोगवते. याप्रमाणे या प्रकृतीची सर्वच कृती चमत्कारिक आहे. ही प्रकृती भ्रमाचे मोठे बेट आहे व ही मूर्तिमंत व्यापकपणाच आहे आणि हिनेच विकार असंख्य तयार केले आहेत. ही प्रकृती कामरूपी वेलाचा मांडव म्हणजे आधार आहे व ही मोहरूपी वनातील वसंत ऋतू आहे व हिला दैवी माया हे नाव प्रसिद्धच आहे. ही शब्दसृष्टीची वाढ आहे, ही साकारपणाची प्राप्ती आहे व ही प्रपंचाची न भागणारी टोळधाड आहे. सर्व कला येथूनच झाल्या आहेत, विद्या हिनेच केल्या आहेत व हीच इच्छा, ज्ञान व क्रिया यास प्रसवली आहे. ही नादाची टाकसाळ आहे, म्हणजे शब्द मात्र हिच्यापासून उत्पन्न झाला आहे. ही चमत्कारांचे घर आहे. फार काय सांगावं, सर्व खेळ हिचाच आहे. जे उत्पत्ती व प्रलय आहेत ते हिचेच सकाळ संध्याकाळ आहेत. हे असो, प्रकृती अद्भुत भुरळ आहे. ही प्रकृती एकाकी असणाऱ्या पुरुषाची जोडीदारीण आहे व संग नसणाऱ्या पुरुषाची संबंधी आहे व ही प्रकृती निराकारी पुरुषासह संसार करून कालक्रमणा करीत आहे. तिच्या सौभाग्याच्या विस्ताराचा मोठेपणा एवढा आहे म्हणून ही त्या अनावराला पुरुषाला आपल्या आटोक्यात आणते. त्याच्या ठिकाणी तर मुळीच काही नाही असे जरी आहे तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते. त्या स्वतः सिद्ध असणाऱ्या पुरुषाची उत्पत्ती आपण होते व त्या निराकाराचा आकार आपण बनते. त्याचे राहणे व राहण्याचे ठिकाण आपणच होते. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जाती व गोत देखील ही प्रकृती होते. त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते. त्या व्यापार रहिताचा व्यापार आपण होते व त्या अहंकार रहित पुरुषाचा ही अहंकार होऊन राहते. ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही अशा पुरुषाचे ही प्रकृती लक्षण होते.
त्या अमर्याद पुरुषाचेही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन व बुद्धी ही प्रकृती होते. त्या नामरहिताचे नाम ही होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्म ही होते आणि त्याची क्रिया कर्म ही आपणच होते. त्या निर्गुणाचे गुण, त्या पायरहिताचे पाय, काय कानरहिताचे कान, त्या कानरहिताचे कान व त्या नेत्ररहिताचे नेत्र ही होते. त्या भावातीताचे जन्मादी 6 भाव विकार ही होते व त्या अवयवरहित पुरुषाचे ही अवयव होते. फार काय सांगावं, ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते. याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सर्व व्यापकपणाने अविकार जो पुरुष त्याला विकारी करते. तेथे त्या पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुषपण आले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आले आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांनी 11व्या ओवीपर्यंत सांगतात. ज्याप्रमाणे चंद्र अवसेत पडतो म्हणजे तेजहीन होतो, अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळला तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो, अथवा पिशाच्च हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालतं, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन उत्साहभंग करणारा दिवस करतात. गायीच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही, अथवा लाकडात अग्नी असताना जसा तो चकचकीत दिसत नाही, अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही, राजा शत्रूच्या अधीन झाला असता जसा निस्तेज होतो, अथवा सिंह हा रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या अधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो. जागृत पुरुष जसा झोपेच्या अधीन झाला असता तो स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो. त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्या कारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने सुखदुःखांच्या फेऱ्यात सापडला जातो, जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते तेव्हा तो स्वभावतः जन्मशून्य व नित्य असूनही त्याच्या अंगावर जन्ममृत्यूचे तडाखे बसतात. परंतु अर्जुना, ते असे आहे की तापलेल्या लोखंडावर घण मारले असता ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात असे जसे म्हणतात, अथवा पाणी हललेले असता चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात, त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राच्या ठिकाणी असे अनेकत्व आहे असे म्हणतात. आरशाच्या जवळपणामुळे पाहणाऱ्याच्या मुखाला दुसरेपण येते, अथवा केशराच्या सानिध्यामुळे स्फटिकाला तांबडेपण येतो. त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्मा असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते. एरवी गुणाचा संबंध टाकून पाहिले तर तो जन्म पावत नाही. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी जाती होतो, त्याचप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज. म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे ही नाहीत असे समज. त्याचे जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगती ही होय. आता आपल्या लक्षात येईल की आपण म्हटलं की पुरुषाला तर काही गुण नसतात, मग असं सगळं का होतं? म्हणजे पुरुष आणि प्रकृती जेव्हा एकत्र येतात तेव्हा सगळ्या जगामधल्या ऍक्शन्स ज्या आहेत त्या होतात. आणि आता आपल्याला सगळं त्यांनी प्रकृतीबद्दल सांगितलं की प्रकृतीमध्ये गुण असतात. आपण जे म्हटलं सत्वरज जे गुण आहेत ते सगळे त्याच्यात असतात. सगळे जगात जे काय होतं ते सगळं प्रकृतीमुळे होतं. पण आपण म्हणतो की केव्हा सगळं जग निर्माण होतं, जेव्हा
आपण प्रकृती आणि पुरुष सुद्धा, पण आपण जेव्हा म्हणतो की ब्रह्म आणि माया एकत्र आले की ईश्वर आपण म्हणतो, आणि त्या ईश्वरामुळे सगळ्या गोष्टी घडतात काय. तर ते ईश्वराचं जे रूप आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की त्याच्यामध्ये ब्रह्म पण आहे आणि माया पण आहे. पण त्यावेळेस आपण असं समजतो की त्या पुरुषाला सगळे हे गुण लागलेले आहेत, पण तसं काही नाही आहे. ते सगळं अं, मायेमुळे तो एक आभास असतो, असं आपल्याला समजून घ्यायचंय. आपण आता ओव्या वाचूया, चालेल. जे अनंगू तो पेंधा निकबडा नुसधा जीर्णू अतिवृद्धा पासो निवृद्धू तया आडनाव पुरुष एरवी स्त्रीना नपुसकु किंबहुना एकू निश्चयो नवे अचक्षु अश्रवणु अहस्तु अचरणु रूपनावरणु नाम आथी अर्जुना काहीची जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही की भोगणे ऐसयाही सुखदुःखाचे तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी या पतिव्रता भोगविजे जिये ते आळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसाही खेळू लेखा आणि मा इये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबहुना सावेव गुणतेची हे प्रकृती क्षणी नीच नवी रूपाचीच आघवी जडा तेही माजवी इयेचा माजू नावे इया प्रसिद्धे स्नेहो इया स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे इयेचेनी काई मन हे नपुसक की ते भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे इयेचे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे चिरूप विकार उमप या केले हे कामाची मांडवी हे मोहवनींची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव हे वाङ्मयाची वाढी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे कळा येथुनी जालिया विद्या इयेचिया केलिया इच्छा ज्ञान क्रिया बियाली हे नादाची टाकसाळ हे चमत्काराचे वळावळ किंबहुना सकळ खेळू इयेचा जे उत्पत्ती प्रलयो होत ते इयेचे सायं प्रात हे असो अद्भुत मोहन हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोयरे हे निराळेसी घरे नांदत असे येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणून तया आवरी अनावराते तयाचा तव ठाई निपटूनी काहीच नाही की तया आघवेही आपणची होय तया स्वयंभाची संभूती तया अमूर्ताची मूर्ती आपण होय स्थिती ठावो तया अनार्ताची आरती तया पूर्णाची तृप्ती तया आकुळाची जाती गोत होय निराकाराचा आकारू तया निर्व्यापाराचा व्यापारू निरहंकाराचा अहंकारू होऊनी ठाके तया अचर्चाचे चिन्ह तया अपाराचे मान तया अमनस्काचे मन बुद्धीही होय तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया निर्गुणाचे गुण तया अचरणाचे चरण तया अश्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु तया भावातीताचे भाव तया निरवयवाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे ऐसेनी या प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती अविकारा ते विकृती माझी कीजे
तेथ पुरुषत्व जे असे ते ये ये प्रकृती देशे चंद्रमा अवसे पडिला जैसा विदळ बहु चोखा मीनलिया वाला एका कसू होय पांचिका जयापरी का साधु ते गोंधळी संचरोनी सुये मळी नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनू कीजे तेथ पशूचा पोटी का वन्ही जैसा काष्ठी गुंडूनी घेतला पटी रत्नदीपू राजा परिधानू जाहला का सिंहू रोगे रुंधला तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुखे जागता नरू सहसा निद्रा पाडुनी जैसा स्वप्नींची आसोसा वश्यू कीजे तैसे प्रकृती जालेपणे पुरुषा गुण भोगणे उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी तैसे अजा नित्या होय आंगी जन्म मृत्यूचे घाये वाजती जैला हे गुणसंगाते परी ते ऐसे पंडुसुता तातले लोह पिटिता जेवी वन्ही सीची घाता बोलती तया का आंदोळलिया उदक प्रतिमा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी दर्पणाची या जवळिका दुजे पण जैसे ये मुखा का कुंकुमे स्फटिका लोहित्वये तैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे पावतु ऐसा गमे एरवी नाही अधमोत्तमायोनी यासी ऐसिया मानी जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यादिजाती म्हणून केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा येथ गुणसंगूची अशेखा लागी मूळ म्हटलं का तुम्ही? हा पुढचे वाचणार आहे. हो. आता हा 22वा आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी पुरुषाबद्दल सांगितलंय. आतापर्यंत त्यांनी प्रकृतीबद्दल सांगितलं, आता पुरुषाचं सांगितलं. हा. कोण वाचते? हा. कर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति प्रापितो पुरुषः परः. प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्याहून आपणास वेगळा पाहणारा, अनुमोदन देणारा शास्ता व भरता होय घेणारा महेश्वर या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात. पुढे करलं का? प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष असे ज्याला म्हणतात तो हाच. हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे खरा, परंतु जुईच्या वेळेला त्याचा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो. त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामध्ये आहे. अर्जुना, प्रकृतीरूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहत जात नाही. प्रकृती होते व जाते, परंतु हा पुरुष आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे. प्रकृती ज्याच्या योगाने जगते व ज्याच्या सत्तेने जगात प्रसवते, म्हणून हा तिचा नवरा आहे. अर्जुना, अनंत कालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात त्या कल्पांताच्या वेळेत याच्या पोटात प्रवेश करतो. हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे. हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो आणि या देहामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच अचूक आहे. अरे अर्जुना, प्रकृती पलीकडे कोणी एक आहे अशी जी बंधता आहे
असे जे लोक म्हणतात तो वस्तुतः हाच पुरुष आहे. हा प्रकृती माझी उभा वरी जुई तैसा गौतम यया पृथ्वी नका तेथला पावी प्रकृती चरितेचा तटी मेरू हा फिरिती माझी पिंडय परी लोकी लोटो नेमी प्रकृती होय जाय हा तो असुचिती आहे म्हणून आ ब्रह्माचे होय शासन आहे. प्रकृती येणे जे याची या सत्ता जगविये या लागी ये वरयती हा अनंते काळे फिरती जिया मिळती या सृष्टी तया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समनी हा महद ब्रह्म पोचावी ब्रह्मबोध लाभवी अपारपणे मवी प्रपंचा पया देहा माझारी परमात्मा ऐसे ऐसी जे तरी बोलीचे ते अवजारी ययाची अगा प्रकृती परवता एका आठी पंडितीचा ऐसा प्रवादी जो तत्वता पुरुष हा पुरुष य एवं वेत्ती पुरुषं प्रकृतींच गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न च धियो धियायते. पुरुष आणि प्रकृती यांना जो या त्यांच्या गुणासह याप्रमाणे म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे जाणतो. तो सर्व कर्म करीत असला तरी पुन्हा पुन्हा कधी जन्म पावत नाही. अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो आणि गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणते. हा देह व ही त्याची छाया पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसते ते खोटे मृगजल आहे. अर्जुना थोडं वरती करता का? अर्जुना याप्रमाणे जशी निवड करावी. अर्जुना त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करीना का परंतु आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो आहे. सर्व कर्मे करीत असतानाही तो त्या कर्माकडून लिप्त होत नाही. देह असताना जो त्या देहाच्या मोहाने झुलविला जात नाही तो देह पडल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो. परंतु हाच विचार अंतःकरणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत ते ऐक. जो निखळपणे येणे पुरुषाचे यया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडू धनंजया सेविकीचे तेने पाडे अर्जुना प्रकृत पुरुष विवंचना जयाची या मना गोचर जाहली तो शरीराचे मिळे करू का कर्मे सकळी तरी आकाश धिरेनमये तैसा असे आखिलेनी देह दोन भेटे देह मोहे देह वेलिया नोहे पुनरपीचे ऐसा तया येते प्रकृती पुरुष विवेके उपकारू अलौकिकू करी पैदे परी हेची अंतरी विवेक भानुची या परी उदयचे ते अवधारी उपाय बहु. मला वाटतं एवढंच वाचायचे का पुढे पण इथेच थांबायचं मला वाटतं. इथेच थांबायचं ना? हा हा छान वाचलं सगळ्यांनी आज. 5 मिनिट आहेत पण ठीक आहे आपण इथे थांबूया. 6:35. ठीक आहे शेवटची माहिती. म्हणजे हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमजत्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे मांझील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीतीह लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानप सावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.